हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत क्लास 5th EVS चॅप्टर नंबर 1 अवर अर्थ अँड अवर सोलार सिस्टीम। याआधी या चॅप्टरचा आपण लेक्चर 1 कंप्लीट केलेला आहे। लेक्चर 1 ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता आपण आज लेक्चर 2 बघूया। सो वी स्टार्ट लेक्चर 2। Can you look at the picture of the solar system and answer the following question? सोलार सिस्टीमचा आपल्याला पिक्चर दिलेला आहे, त्या ऑब्झर्वेशन करून आपल्याला ह्या क्वेश्चनची आन्सर्स द्यायची आहे। फर्स्ट, विच प्लॅनेट इज नियरेस्ट टू द सन? सूर्याच्या सर्वात जवळचा प्लॅनेट कोणता आहे? बघा, या पिक्चरमध्ये आपल्याला सनच्या एकदम जवळचा प्लॅनेट कोणता दिसतोय? मर्क्युरी। आन्सर काय येणार? मर्क्युरी। At what position is the earth from the sun? आपली पृथ्वी सूर्यापासून कोणत्या पोझिशनला आहे आपल्या सोलार सिस्टीम मध्ये? ओके, बघा इथे आपल्याला दिसतो फर्स्ट पोझिशनला मर्क्युरी, सेकंड व्हीनस अँड थर्ड अर्थ। म्हणजे पृथ्वी कोणत्या पोझिशनला आहे? थर्ड। आन्सर मध्ये लिहायचा थर्ड पोझिशन। नेक्स्ट, विच प्लॅनेट इज प्लेस्ड बिटवीन द अर्थ अँड मर्क्युरी? अर्थ आणि मर्क्युरी या दोघांच्या मध्ये कोणता प्लॅनेट आहे ते बघायचं आहे। बघा, आपल्याला इथं काय दिसते? मर्क्युरी, आणि इथं काय दिसते? अर्थ। मग अर्थ आणि मर्क्युरी या दोघांच्या मध्ये काय आहे? व्हीनस। आन्सर मध्ये लिहायचं व्हीनस। नेक्स्ट, नेम द प्लॅनेट बियॉन्ड द ऑर्बिट ऑफ मार्स अँड सिरियल ऑर्डर। म्हणजे मार्स जो प्लॅनेट आहे त्याच्या नंतरचे जे प्लॅनेट आहे ते आपल्याला सिरियल ऑर्डरनी म्हणजे एकामागे एक आलेले लिहायचे आहे। बघूया, बघा या पिक्चर मध्ये आपल्याला दिसतो इथे मार्स, हा काय आहे? मार्स। मग मार्सचा ऑर्बिट आहे, मार्सच्या ऑर्बिट नंतर कोण येतं? ज्युपिटर। मग ज्युपिटर, मार्स नंतर फर्स्ट येणार ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून। हे मार्स नंतर आलेले सिरियल ऑर्डरनी प्लॅनेट आहे। मग त्याच्या पुढे कोण आहे? प्लुटो आहे। पण प्लुटो हा प्लॅनेट आहे का? नाही, इट इज अ ड्राफ्ट प्लॅनेट। आपल्याला प्लॅनेट विचारलंय म्हणून आपण हे चार नाव लिहायचे आहे। नेक्स्ट बघू, विच प्लॅनेट इज फर्दरेस्ट फ्रॉम द सन? फर्दरेस्ट म्हणजेच काय की सर्वात पुढचा, लास्ट, सर्वात दूरचा कोणता प्लॅनेट आहे? बघूया, बघा सर्वात लास्ट आपल्याला कोणता प्लॅनेट दिसतो? नेपच्यून। आन्सर मध्ये लिहायचं नेपच्यून, प्लुटो लिहायचा नाही। ठीक आहे, आन्सर मध्ये नेपच्यून लिहायचं। नेक्स्ट बघणार आहोत आपण ग्रॅव्हिटी। बघा, ग्रॅव्हिटी म्हणजेच काय? गुरुत्व आकर्षण। ओके, ऑल हेव्हनली बॉडीज एक्सर्ट अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर अ पुल ऑन वन अनदर, दिस फोर्स इज कॉल्ड द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी। कोणत्याही दोन हेव्हली बॉडीज असणार तर त्या दोन मध्ये अट्रॅक्शन होणार, एकमेकांना पुल करणार त्या, तर तेव्हा काय होतं? फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी होत असतो, त्याला म्हणतात फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी। नेक्स्ट, द सन एक्सर्ट अ ग्रॅव्हिटेशनल pull on all planet whereas the tendency of planet is to move away from the sun. सूर्य काय करतो? आपल्या प्लॅनेटला, पूर्ण जेवढे प्लॅनेट आहे सोलर सिस्टीम मध्ये तेवढ्या सगळ्या प्लॅनेटला त्याच्याकडे अट्रॅक्ट करतो। ओके, परंतु जे प्लॅनेट्स आहेत त्यांना पण स्वतःची ग्रॅव्हिटी आहे, म्हणजेच काय की ते त्याला अट्रॅक्ट करतात। म्हणून ॲज अ रिझल्ट ऑफ दिस टू फोर्स, या दोघांमधला जो फोर्स आहे म्हणजे सन अँड अदर प्लॅनेट्स, या दोघांमधला जो फोर्स आहे, अ प्लॅनेट कीप्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन ॲट फिक्स डिस्टन्स इन अ फिक्स ऑर्बिट। म्हणून त्यांना एक फिक्स ऑर्बिट झालेला आहे दोघांच्या फोर्समुळे, आणि ते त्याच ऑर्बिटमध्ये सनच्या भोवती रिव्हॉल्व्ह करतात। इन द सेम वे सॅटेलाइट रिव्हॉल्व्स अराउंड देअर प्लॅनेट। मग ह्याच वेनी, अशाच पद्धतीने त्या जे प्लॅनेटचे सॅटेलाइट आहे ते पण त्यांच्या आजूबाजूला रिव्हॉल्व्ह करतात। ओके, नेक्स्ट, in which direction do these things fall? 1. Leaves, flower, fruit from the tree. झाडाचे पानं, फुलं आणि फळं कुठे पडतात? खाली डाऊनवर्ड डायरेक्शनला पडतील ना, अर्थवरती, पृथ्वीवरती पडतात। सेकंड, रॉक्स that come loose from a hillside. जी हिल साइड आहे, हिल साइड मीन्स काय? टेकडी वगैरे आहे, त्या टेकडीवरून जी पण काही दगडांची घसरण होते ते दगडांची घसरण कोण्या साईडला होते? डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे पृथ्वीकडे। थर्ड, रेन फॉलिंग फ्रॉम द स्काय। आकाशामधून जे पण काही पाणी पडतं ते कुठे पडतं? पृथ्वीवरती पडतं, जमिनीवरती। ड्यू टू द अर्थ्स ग्रॅव्हिटी ऑल थिंग्स ऑन द अर्थ रिमेन ऑन इट
Even if we throw something upward with great force, it finally falls down to the ground. जेव्हा आपण एखादी वस्तू एकदम फोर्सने वरती जर फेकली, ताकदने एकदम वरती फेकली, तर ते कुठे येणार आहे? डाऊनवर्ड डायरेक्शन येणार आहे, खाली येणार आहे ग्राउंडकडे. असं का होतं? ड्यू टू द अर्थ ग्रॅव्हिटी. आपल्या पृथ्वीला ग्रॅव्हिटी आहे म्हणून ती प्रत्येक वस्तूला तिच्याकडे ओढत असते, अट्रॅक्ट करत असते, म्हणून ह्या सर्व वस्तू खाली पडत असतात. ओके, अशा आकाशामध्ये का बरं सर्व वस्तू तरंगत नाही? आपल्या पृथ्वीला ग्रॅव्हिटी असल्यामुळे त्या खाली पडतात. ओके, नेक्स्ट बघूया अ न्यू वर्ड. न्यू वर्ड बघा, तुम्हाला स्पेस हा न्यू वर्ड आलेला आहे, नवीन शब्द. द एम्प्टीनेस बिटवीन अँड बियॉन्ड द स्टार अँड प्लॅनेट इज कॉल्ड स्पेस अँड आउटर स्पेस. एम्प्टीनेस म्हणजेच काय की स्टार आणि प्लॅनेट ह्यांच्यामध्ये खूप मोकळी जागा आहे, है ना? त्या मोकळ्या जागेलाच आपण काय म्हणतो? स्पेस म्हणतो. ओके, नेक्स्ट. डू यू नो इंडिया स्पेस मिशन चंद्रयान? On 22 October 2008, the Indian Space Research Organization ISRO launched a spacecraft to the moon. The mission is known as Chandrayaan-1. आपली जी स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे ती कोणती आहे? इस्रो. मग इस्रोने केव्हा चंद्रयान-1 लॉन्च केलं होतं? 22 ऑक्टोबर 2008ला चंद्रयान-1 लॉन्च केलं होतं. ओके, मग असेच आपले स्पेसक्राफ्टमध्ये असे खूप सारे मिशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल चंद्रयान-1, चंद्रयान-2, चंद्रयान-3. मग चंद्रयान-2 आणि चंद्रयान-3 ह्या दोघांबद्दल आपण थोडंसं माहिती घेऊया. बघा, चंद्रयान-1 केव्हा लॉन्च झालेला आहे? 22 ऑक्टोबर 2008, है ना? ओके, आता चंद्रयान-2 केव्हा लॉन्च झालं आहे? 22 जुलै 2019. हे डेट आपण लक्षात ठेवायची. चंद्रयान-2 22 जुलै 2019. बट चंद्रयान-2 आहे हे अनसक्सेसफुल लँडिंग झालेली आहे याची. ओके, नेक्स्ट आहे आपलं चंद्रयान-3. ह्याची लॉन्च डेट काय आहे? 14 जुलै 2023 आणि हे सक्सेस झालेलं आहे. ओके, नेक्स्ट बघू मंगलयान. मंगलयान इज अनदर इम्पॉर्टंट इंडियन स्पेस मिशन. इट इज नोन ॲज MOM और मास ऑर्बिट मिशन. चंद्रयानसारखंच आपण मंगलयान पाठवलेलं आहे मंगळ ग्रहावरती आणि हे काय झालेलं आहे? सक्सेसफुल मिशन झालेलं आहे आपलं. इट वॉज लॉन्च ऑन 5 नोव्हेंबर 2013. केव्हा लॉन्च झालं होतं? 5 नोव्हेंबर 2013 मध्ये. इट गॉट इस्टॅब्लिश इन अन ऑर्बिट अराउंड द प्लॅनेट मार्स ऑन 24 सप्टेंबर 2014. स्पेसक्राफ्टवरती पाठवलेलं आहे, चंद्रावरती पाठवलेलं आहे, मार्सवरती पाठवलेलं आहे. याच्यामध्ये कोणताही मनुष्य बसून गेलेला नाही, ते अनमॅन्ड होते. ओके, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मिशन इज अ डीपर स्टडी ऑफ द मून अँड मार्स. मग कशासाठी पाठवले गेलेले आहेत हे सगळे स्पेसक्राफ्ट? मून अँड मार्सचं डिटेल्ड स्टडी करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, तिथे कसं वातावरण आहे, तिथं काही प्राणी आहेत का, किंवा कोणत्याही प्रकारचा आपल्याला तिथं काही वेगळा सर्च वगैरे दिसतोय का, तिथं वातावरण आहे का, तिथं पाणी आहे का, तिथं कोणतं ऑक्सिजन वगैरे, असे खूप सारे प्रकारचे आपल्याला तिथं सर्चेबल थिंग्ससाठी हे स्पेसक्राफ्ट पाठवलेले होते. नेक्स्ट बघूया आपण मंगलयान. बघा, आता ह्या मंगलयानचा आपल्याला इथं पिक्चर दाखवलेला आहे. ओके, हे मंगलयान आहे. नेक्स्ट बघा, इथे काय सांगितलेलं आहे आपल्याला? अ फोटोग्राफ ऑफ द रिजन अराउंड इंडिया टेकन बाय मंगलयान. म्हणजे आपल्या इंडियाच्या आजूबाजूचं जे पण काही रिजन आहे तो फोटो कोणी काढलेला आहे? मंगलयाननी. म्हणजे मंगलयाननी हा फोटो घेतलेला आहे. ओके, नेक्स्ट बघूया. People have always been curious about the heavenly bodies in the sky. They have always wanted to reach them. लोकांना किती क्युरियोसिटी असते. क्युरियस म्हणजेच काय? उत्सुक. खूप उत्सुक असतात ते आपले हे जे सोलार सिस्टीम आहे याच्याबद्दल खूप सारी माहिती मिळवण्यासाठी, आणि सर्वांनाच ट्रॅव्हल्स करावं वाटतं ना स्पेसमध्ये. हाऊएव्हर टू सेंड सम ऑब्जेक्ट फ्रॉम द अर्थ इन टू स्पेस इट मस्ट बी गिव्हन पॉवर अगेन्स्ट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजेच काय की आपल्याला जर का स्पेसमध्ये जावं लागणार
तर आपल्याला ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट जावं लागणार आहे, ठीक आहे, म्हणजेच खूप सारी पॉवरचा यूज करावा लागणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, रॉकेट टेक्नॉलॉजी ऑर स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी इज यूज फॉर दॅट पर्पजेस. मग जे रॉकेट आहे किंवा स्पेसमध्ये जे पण आपण मोठे मोठे स्पेसक्राफ्ट आपण अंतरिक्षमध्ये पाठवतो, यांना खूप सारी एनर्जीची आवश्यकता असते. अपोजिट डायरेक्शनमध्ये जातोय ना आपण ग्रॅव्हिटीच्या, कारण ग्रॅव्हिटी आपल्याला ओढत असते, आपल्याला अपोजिट डायरेक्शनला जायचं आहे, तर खूप सारी एनर्जी यूज करावं लागणार आहे. वन ऑफ द दिवाळी फायर क्रॅकर्स इज कॉल्ड रॉकेट. इट इज पॅक्ड विथ एक्सप्लोजिव्ह सबस्टन्सेस. बघा, दिवाळीचे रॉकेट तर सर्वांनीच उडवलेले आहेत. मग ह्या रॉकेटमध्ये काय असतं, एक्सप्लोजिव्ह सबस्टन्सेस असतात, म्हणजेच काय, बारूद असतो. द एक्सप्लोजिव्ह बर्न रॅपिडली अँड प्रोड्यूस अ लॉट ऑफ एनर्जी. जेव्हा हे जळतात तेव्हा ते खूप, हे बर्न झाल्यानंतर खूप लॉट ऑफ एनर्जी तयार होतं इथं, ठीक आहे. मग द डिझाईन ऑफ द रॉकेट इज सच दॅट द फायर क्रॅकर इज पुश्ड इन अ सर्टन डायरेक्शन ॲट अ ग्रेट स्पेस. मग याला जसं डिझाईन केलेलं आहे बघा, ज्या डायरेक्शनला आपण हे रॉकेट ठेवलेलं असतं त्याच डायरेक्शनला ते जाणार. ओके, म्हणजे हे बारूद जळल्यानंतर हे जे एक्सप्लोजिव्ह आहे याच्यामध्ये पूर्णपणे ऊर्जा तयार झाल्यानंतर ते एकदमच अचानक वरती जाईल, ज्या डायरेक्शनला आपण ठेवलेलं आहे त्या डायरेक्शनला. ओके, नेक्स्ट, व्हेरी पॉवरफुल रॉकेट्स आर यूज टू सेंड अ स्पेसक्राफ्ट इनटू स्पेस. अ tremendous quantity of fuel is burned in rocket so that spacecraft weighing thousands of tons can be launched into space. म्हणजेच काय की हे जे आपण स्पेसक्राफ्ट रॉकेट पाठवतो ना आपण अंतरिक्षमध्ये, याच्यासाठी मी आधी तुम्हाला सांगितलं खूप सारी एनर्जी पाहिजे असते आपल्याला. मग ही खूप सारी, हे जेव्हा इथं जळतात खूप सारी एनर्जी, तेव्हा खूप सारे एक्सप्लोजिव्ह जेव्हा जळतात तेव्हा खूप सारी एनर्जी प्रोव्हाइड होते आणि हे वरच्या डायरेक्शनला जाते. पण याच्यामध्ये आपल्याला 1000 ऑफ टन्स आपण काय सामान पाठवतो, काही एखादा सॅटेलाईट वगैरे आपण पाठवतो, ठीक आहे, तर ते खूप सारे वजनदार असतात. मग ते वरती नेण्यासाठी याला खूप साऱ्या फ्यूलची आवश्यकता असते. मग इन द 20th century a few countries of the world developed space technology and sent hundreds of spacecraft into space. म्हणजे 20th सेंचुरीमध्ये असे खूप सारे देश आहेत की त्या देशांनी स्वतःचं स्पेस टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे आणि खूप सारे स्पेसक्राफ्ट, हंड्रेड्स ऑफ स्पेसक्राफ्ट कुठे पाठवलेले, आपल्या अंतरिक्षमध्ये पाठवलेले. आवर कंट्री इज वेल नोन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इट्स स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी. मग यामध्ये आपली जो भारत आहे ना, तो भारत पण एक असा देश ओळखला जातो की त्यांना स्वतःचं स्पेसक्राफ्ट आहे, म्हणजेच काय की आपलं इस्रो. ओके, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. नेक्स्ट आहे, सम स्पेसक्राफ्ट रिमेन इन स्पेस, सम आर बाउट बॅक टू द अर्थ व्हाईल सम लँड ऑन अदर प्लॅनेट ऑर सॅटेलाइट. काही जे स्पेसक्राफ्ट आहे हे स्पेसमध्ये जसेच्या तसेच राहतात तिथे, आणि काही जे आहे ते अर्थवरती वापस येतात, परत लँडिंग करतात, आणि काही जे आहे ते प्लॅनेटवरती राहतात. ओके, जसं की आपण चंद्रावरती आणि मार्सवरती पाठवलेलं आहे, तर ते प्लॅनेटवरतीच राहणार, त्या प्लॅनेटची माहिती घेण्यासाठी, फोटो क्लिक करण्यासाठी. इन सम मिशन सायंटिस्ट ऑल्सो ट्रॅव्हल इन द स्पेसक्राफ्ट, दे आर कॉल्ड ॲस्ट्रॉनॉट. मग अशा मिशनमध्ये सायंटिस्ट पण कधी कधी स्पेसमध्ये ट्रॅव्हल करतात. कशासाठी? काही रिसर्च करण्यासाठी, मग त्यांना ॲस्ट्रॉनॉट्स म्हणतात. ओके, नेक्स्ट, डू यू नो इंडियन ॲस्ट्रॉनॉट राकेश शर्मा बिकम द फर्स्ट इंडियन ॲस्ट्रॉनॉट टू गो इन टू स्पेस 1984. बघा, आपल्या भारतामधून जो पहिला ॲस्ट्रॉनॉट होते, कोण होते ते? राकेश शर्मा. केव्हा गेले होते? 1984ला. ही स्पेंट 8 days ऑन अ स्पेस स्टेशन फॉर जॉईंट मिशन इन द इस्रो अँड द सोव्हिएट इंटर कॉस्मोस. ओके, म्हणजे सोव्हिएट इंटर कॉस्मोस आणि इस्रो यांच्यामध्ये जॉईंट मिशन होतं, तेव्हा ते तिथे स्पेसमध्ये किती दिवस राहिले होते? 8 दिवस राहिले होते. सीइंग इंडिया फ्रॉम स्पेस ही सेड दॅट इट लुक सारे जहाँ से अच्छा. जेव्हा त्यांना विचारलं गेलं की इंडिया तिथून कसं दिसतं, स्पेसमधून आपला भारत कसा दिसतो, तेव्हा त्यांनी काय म्हटलं? सारे जहाँ से अच्छा. ओके, नेक्स्ट,
फाइंड आउट अबाउट द वर्क ऑफ कल्पना चावला अँड सुनीता विल्यम्स ॲस्ट्रॉनॉट्स ऑफ इंडियन ओरिजिन म्हणजे हे कल्पना चावला अँड सुनीता विल्यम्स हे इंडियन ओरिजिन मूळच्या कुठल्या होत्या, इंडियाच्या ॲस्ट्रॉनॉट्स होत्या. याच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती काढायची आहे. तर बघा मी तुम्हाला सांगते, कल्पना चावला ह्या अंतराळात भरारी घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. ओके, म्हणजे महिलांमधून पहिल्या कोण, कल्पना चावला भारतीय म्हणजे स्पेसमध्ये जाणाऱ्या. आणि ह्या कुठल्या रहिवासी होत्या, हरियाणाच्या रहिवासी होत्या. आणि पहिल्यांदा केव्हा गेल्या होत्या त्या अंतराळामध्ये, 19 नोव्हेंबर 1997 मध्ये. ओके, आणि नेक्स्ट बघा, जेव्हा त्या अंतराळामध्ये गेल्या त्या यानाचं नाव काय होतं, कोलंबिया नाव होतं. ठीक आहे, कोलंबिया स्पेस शटल नाव होतं. मग कोलंबिया यानाचा आणि नियंत्रण कक्षेचा संपर्क तुटला. ठीक आहे, दोघांचा संपर्क तुटल्यामुळे काय झालं की कोलंबिया स्पेस शटलचा अपघात झाला आणि याच अपघातामध्ये कल्पना चावला यांचा मृत्यू झाला. आणि नेक्स्ट काय सांगितलंय, सुनीता विल्यम्स. बघा, सुनीता विल्यम्स ह्या एक अमेरिकी ॲस्ट्रॉनॉट्स आहेत, पण मूळच्या कुठल्या आहेत, भारताच्या आहेत. ह्या 7 वेळा अंतरिक्षमध्ये गेलेल्या आहेत. ठीक आहे, अंतराळामध्ये किती वेळा गेल्यात त्या, 7 वेळा. आणि 50 तास 40 मिनिट. ओके, 50 हवर 40 मिनिट एवढा वेळ त्यांनी अंतराळामध्ये चाललेले आहेत. ठीक आहे, हा त्यांचा विक्रम आहे. नेक्स्ट बघूया आपण मॅनमेड सॅटेलाइट्स. मॅनमेड सॅटेलाइट्स काय असतात, मॅनमेड सॅटेलाइट्स मीन्स मनुष्याने तयार केलेले आहेत. ओके, मी मागे तुम्हाला लेक्चर 1 मध्ये सांगितलेलं आहे 2 प्रकारचे सॅटेलाइट्स असतात, नॅचरल सॅटेलाइट्स अँड मॅनमेड सॅटेलाइट्स. तर नॅचरल सॅटेलाइट्स कोणते, अर्थचा नॅचरल सॅटेलाइट्स कोणता आहे, मून. आता मॅनमेड सॅटेलाइट्स बघूया. मॅनमेड सॅटेलाइट्स प्रोव्हाइड युजफुल इन्फॉर्मेशन फॉर ॲग्रिकल्चर, एन्व्हायरमेंट, वेदर, forecasting, making maps and searching for the water and minerals wealth on the earth. हे जे मॅनमेड सॅटेलाइट्स आहे यांचं काय काम आहे, एन्व्हायरमेंटचं रक्षण करणे, म्हणजे काय ते इन्फॉर्मेशन्स देतात आपल्याला. ठीक आहे, नंतर मॅप वगैरे देणे, फोटो क्लिक करणे, कोण्या ठिकाणी वादळ येणार आहे किंवा कोण्या ठिकाणी पर्जन्य जास्त आहे. ठीक आहे, पाऊस कोण्या ठिकाणी जास्त पडणार आहे, ही सगळी माहिती आपण या सॅटेलाइट्स थ्रू घेऊ शकतो. दे आर ऑल्सो यूज्ड फॉर टेलिकम्युनिकेशन. बघा, आपण फोन्स वगैरे लावतो किंवा आता तुम्ही मला तुमच्या मोबाईलमध्ये बघताय, लेक्चर करताना बघताय ना तुम्ही. ठीक आहे, मग हे कशामुळे शक्य झालेलं आहे, या सॅटेलाइट्समुळे शक्य झालेलं आहे. म्हणून दे आर पुट इन टू ऑर्बिट अराउंड द अर्थ. अर्थच्या ऑर्बिटमध्ये ते फिरत असतात, म्हणजे अर्थच्या आजूबाजूला. दे कॅन रिमेन इन स्पेस फॉर मेनी इयर्स. खूप वर्ष ती स्पेसमध्ये राहू शकतात. नेक्स्ट बघा, ऑलवेज रिमेंबर. ऑलवेज रिमेंबर म्हणजे काय की तुम्हाला नेहमी लक्षात काय ठेवायचं आहे. स्पेस सायंटिस्ट हॅव नॉट एट बीन एबल टू फाइंड अ सिंगल अनदर प्लॅनेट विच हॅज लाईफ ऑन इट. जे सायंटिस्ट आहे ते आतापर्यंतही असा शोध लावू शकले नाही की पृथ्वीसारखा एक आणखी दुसरा ग्रह असेल, त्याच्यावरती लाईफ असेल, त्याच्यावरती ॲटमॉस्फिअर आहे, पाणी आहे, असा कोणताही अजून एखादा ग्रह आपल्याला शोधामध्ये आलेला नाही. देअरफॉर अवर अर्थ इज ॲन इनव्हॅल्युएबल प्लॅनेट. म्हणजेच काय, आपला अर्थ जो आहे तो इनव्हॅल्युएबल आहे, अनमोल आहे आपल्यासाठी. द डिग्रेडेशन ऑफ इट्स environment for any reason will be a threat to the extinctions of life itself. म्हणजेच काय की बघा, आपल्या अर्थवरतीच लाईफ आहे, आपल्या अर्थसारखा नेक्स्ट कोणता प्लॅनेट आहे का, नाही. म्हणजेच आपल्याला आपल्या अर्थचं काय करायला पाहिजे, रक्षण करायला पाहिजे, पॉल्युशन नाही करायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजेच काय, आपण आपली लाईफ स्वतःनी टिकवली पाहिजे. ओके, तर आता हा चॅप्टर आपला संपलेला आहे. ह्या चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर लगेच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सला शेअर करा, लाईक करा आणि मजेत राहा, खेळत राहा, हसत राहा आणि शिकत राहा. तोपर्यंत बाय बाय.